गेल्या 32 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचं प्रामाणिक त्या ठिकाणी संघटन आणि प्रशासन या दोन्हीमध्ये मी त्या ठिकाणी काम केलं आहे। मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जे 3 टायर एजन्सी आहे, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, मी 10 वर्ष गावचा सरपंच होतो, 5 वर्ष पंचायत समितीचा सभापती होतो आणि जिल्हा परिषद पण लढलो आणि संघटनेमध्ये तालुका अध्यक्षापासून तर जिल्हा उपाध्यक्ष आणि ओबीसीचा नागपूर जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून संघटनेमध्ये सुद्धा काम केलं आणि म्हणून गेल्या 9 पासून मी सातत्याने पक्षाला मागणी करत आहे। पण 9 मध्ये, 14 मध्ये, 19 मध्ये आम्हाला थांबवण्याचाच प्रयत्न झाला। पण आता काय विषय आहे, म्हणजे पक्षाचं काम प्रामाणिक करताना आणि केदारांना गेल्या 25 वर्षापासून फाईट करत असलेला आमचा विषय, आमचा संपर्क म्हणजे संघर्ष, तर त्याच्यामध्ये पार्टीने विचार करायला पाहिजे। आम्ही लॉ ग्रॅज्युएट आहोत, जनतेशी संपर्क आहे, जनतेला मार्गदर्शन आहे आणि त्या ठिकाणी सामाजिक समीकरण, मी जातीपातीचं राजकारण कधी करत नाही, परंतु सामाजिक समीकरण ज्यावेळेस निवडणुका येतात लोक करतात आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून 3,17,748 मतदान आहे। त्यामध्ये 1,10,000 तिरळे कुणबी, जिथून मी बिलॉंग करतो, सुनील केदार बिलॉंग करतो, आणि 45,000 धनुष कुणबी आहे, 23,000 तेली आहे, 17,000 माळी आहे, 38,000 एससी आहे आणि म्हणून माझा तोही विषय आहे। मी जातीपातीचं, मी पुन्हा जातीवर मी लढणार नाही, परंतु एक प्रामाणिक पक्षाचा पाईक म्हणून गेली 32 वर्ष कुठेही मी पक्षाशी बैमानी केली नाही। सातत्याने जे आदेश आले त्याचं पालन करत राहिलो आणि माझा त्या ठिकाणी संपर्क असा आहे की मी माझा वकिली व्यवसाय त्या ठिकाणी होता, सावनेर, नागपूर, आणि माझे शेतकऱ्यांच्या संबंधित व्यवसाय असल्यामुळे प्रत्येक गावामध्ये माझा संपर्क आहे। पण भाजप एक प्रयत्न करत आहे धनुष कुणबेच्या माध्यमातून एक वेगळा उमेदवार द्यायचा का? धनुष कुणबे मी पुन्हाही जातीवर बोलत नाही, परंतु जर विषय त्या दिशेने जर सामाजिक समीकरणाचा घेतला तर गेल्या 5 वेळा सुनील केदार हे त्या ठिकाणून निवडून येऊन राहिले आहे आणि 99ला ते हरले। धनुष कुणबी समाजाचे देवराव वासोले निवडून आले होते, पण त्यावेळी ट्रँग्युलर फाईट झाली होती। पण त्यानंतर सातत्याने 2004 पासून तर 2019 पर्यंत सातत्याने सुनील केदार निवडून येत आहे। पक्षाने ज्याला कोणाला तिकीट देईल, परंतु निष्ठावान कार्यकर्त्यांना त्यांनी पक्षाने तिकीट दिली पाहिजे। पक्षाशी आम्ही बैमानी करणार नाही। सुनील केदारला कोण लढत देऊ शकतो? सुनील केदारला तिथे निष्ठावान जर कार्यकर्ता असेल, पक्षाचा 25-30 वर्षापासून जो सातत्याने संपर्कात आहे, जनतेच्या संपर्कात आहे, जनतेच्या मनातला कॅन्डिडेट त्या ठिकाणी पार्टीने द्यायला पाहिजे। बाहेरून आणलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिल्यावर काय फरक पडतो? फरक पडेलच। लोकसभामध्ये आपण रामटेक लोकसभेचा विषय मी तर तेवढा मोठा नाही आहे, परंतु तरी लोकांनी त्या ठिकाणी 6 विधानसभेमध्ये आमच्या ग्रामीणमध्ये कुठेही एकही ठिकाणी प्लस राहिलं नाही, कारण की स्थानिक माणसाला तिकीट नाही दिली आणि त्याच्यामुळे तो फरक पडला। म्हणून वेळेवर येणाऱ्यांना पार्टीत प्रवेश घ्यावा, त्यांना संघटनांमध्ये पार्टी समजू द्यावं आणि त्याच्यानंतरच पार्टीने प्रयोग करावा। पण अशा प्रकारे प्रयोग हे निश्चितच जनता स्वीकारत नाही आणि म्हणून निष्ठावान कार्यकर्त्यांना पार्टीने तिकीट द्यावी अशी माझी भावना आहे। तुम्ही लढण्यात हवं? मी माझी यावेळेस तयारी आहे। मी पक्षाला मागणी केली आहे, रीतसर मागणी केली आहे, मी प्रत्येकाशी बोलतो आहे आणि जनतेचा मला पूर्ण सपोर्ट आहे की नाही आपल्याला मिळाली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।